तर आपण बघू शकतोय बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दाखल झालेले आहेत। बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि त्यासाठीच शरद पवार बाबा आढाव यांची भेट घेत आहे। बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सध्या सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा शरद पवार या ठिकाणी करताना दिसत आहे। बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण सुरू आहे, ज्याला 3 दिवस आता उलटलेले आहेत, त्यामुळे त्यांची भेट घेतली जाते। तर देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। कदम नका जाऊ सच्चा थांब माइक लावते बस हे 7,000 ची चर्चा आहे। 7 हो 5, 7 आणि 10 कदम कदम उडी येते हो सगळा इडी बिडी म्हणून आणलेला पैसा घातला। सचिन 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 पुढे घे ना भाऊ नंतर माझ्याकडे बघतोय बाबा आढाव यांची आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे। सध्या जी लोकशाहीची थट्टा खरं तर केली जाते आहे, त्या संदर्भात हे उपोषण असल्याचं बाबा आढाव यांचं म्हणणं आहे। आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये देत नाही, चर्चाही करू देत नाही आणि वर्तमानपत्रांना भेटत नाही की वरचा पेपरवाली मंडळी येतात यांना भेटत नाही। पार्लमेंटमध्ये पण येत नाही। 7 दिवसात एकही दिवस आले नाही पण आता त्याने परस्पर पाठिंबा देणं, अशा वेळेला आढळणं, विश्वासात घेणं, या गोष्टी करायच्या की नाही, पण ते काहीच नाही। म्हणजे त्याने मतदान लोक मला सारखं विचारलं, म्हणलं शंका घ्यायला जरूर जागा आहे, शंका घ्यायला जरूर जागा आहे, कारण बटन दाबल्यानंतर इकडे बेल वाजते एवढंच, पण ते तिकडे गेले की नाही हे मला कसं कळलं। पण माझं मतपत्र कसं आहे की मी गेलं आहे पुढे ती कागदाची राहतो आणि ती कळते। पण आता त्यांनी कोणताही मार्ग सोडला तरी ठेवायचा आणि ठरवलेलं आहे, हे सगळं पाहिजे आहे। अशा दुसरं काही तुम्हाला काय वाटतं, काय पुढे काय 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 दिसतंय? असं की आमचा जो फ्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही इलेक्शन सिस्टीमच उद्ध्वस्त केली आणि हवं तसे निर्णय द्यायचे। ते तर आरक्षणाच्या धोरणात होते, एक पक्ष हुकूम काही अभिप्राय ना, विरोधी पक्षाची गरज काय, डबल टॉक ज्याला म्हणतात, इकडे सहकार्य मागायचं तिकडे हे करायचं, पण असं सगळं चांगलं मी काही असतं पण मला वाटतं की असं कधीच घडलं म्हणजे संयुक्त वाटाचे इलेक्शन झाले, हे झालं, हे झालं, गोव्याचं झालं, सगळं असं नाही झालं। हे राष्ट्रीय प्रश्नांच्या वेळेस सगळे देश एक झाला, गोव्याच्या वेळेस सगळ्या याच्यात एक झाला, तेवढं आहे। पण त्यांना नको, सहकार्य नकोच आहे, त्यांना तुम्ही नकोच आहात, हा त्याचा अर्थ आहे। नकोच आहे हे किती म्हणलं आणि असं जर आणखी काही महिने चालले तर तुम्हाला मी खात्री देतो की जयप्रकाशांनी जे सुरू केलं ते लोक सुरू करतील। त्याला जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले। आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन आज
सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, पण जिल्ह्यात तर होते. तर थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. असे अर्थात माहिती आहे की इतक्या जिल्ह्यात लोक बसले. हो आहे.